तात्या, अहो काय करायचं, किती वेळ झाला, साधं बसा असं सुद्धा म्हणायला कोणी आलं नाहीये. अरे बोलायला कशाला पाहिजे, तू होणारा जावेशला करता बस बिंदास. अहो अहो तात्या, आपण दुसऱ्याच्या घरी आलोय, झोपू नका, उठा 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 उठा. तुझं काय जात आहे बोलायला, पूर्वीसारखा प्रवास झेपत नाही, थकाला होतोय. अहो तात्या, आपण दुसऱ्याच्या घरी आलोय, स्वतःचं घर असल्यासारखं काय वागताय. आपलंच घर आहे असं समज, तू होणारा जावई आहेस घरचा. जावई आता होणार आहे ते कुठे माहिती अजून. अरे हळू बोल, तुझ्या तोडून चांगलं निर्णय कठीण आहे, निदान गप्पा तरी बस. लता कुठे गेली आता, जाऊ दे, आता तुझं लग्न करून दिलं की मी मोकळा झालो. अरे मी घालतो आधी. अहो उकडतंय किती. अरे गर्मीने करपला तरी चालेल, घालतो आधी. घालतो घालतो, चिडचिड करू नका दुसऱ्याच्या घरामध्ये. अरे तो सासर आहे, गेल्या 10 वर्षापासून तुझ्या लग्नासाठी प्रयत्न करतोय, पण तुझं एकटा कल, त्यामुळे जमतच नाहीये. अहो शांत बसा जरा, शांत बसा. आता लग्नाशिवाय तुझी सुटका नाही आणि माझीही नाही. आता प्लीज शांत बसाल, पाया पडतो तुमच्या मी. नीट बसलाय का बघा वीग. तात्या तात्या, हो. नमस्कार. अरे नमस्कार. नमस्कार. लता म्हणाली होती तात्या येणार आहेत म्हणून. हो हो. म्हणजे लता भेटून गेली आम्हाला, पण कुठे गेली बराच वेळ झाला काही कळलं नाही. ती ना असेल, इथेच असेल. बरं पाया पडतो, आशीर्वाद द्या. हो, माझ्या काय पाया पडताय तुम्ही. हो आदर आहे मला तुमच्याबद्दल. हा, लता ना सांगते तुमच्याबद्दल नेहमी, लहानपणी नेहमी तुमच्याकडेच यायची ना ती. हो आमच्याकडेच असायची लहानपणी, खेळायला यायची. पण लहानपणी तुम्हाला खूप त्रास दिला असेल ना तिने. नाही हो, म्हणजे खेळताना थोडी भांडायची, चिडायची, मारायची, बाकी काही नाही. तुम्ही खेळायचा तिच्यासोबत. हो तरीच आतापर्यंत अगदी फिट आहात तुम्ही. म्हणजे कळलं नाही मला. नाही नाही काय नाही. बरं तुम्हाला प्रवासाचा फार त्रास झाला नाही ना. नाही नाही नाही. काय तात्या, आमच्या इकडे वसईला यायचं म्हणजे ना अगदी भारत भ्रमण केल्यासारखं आहे तात्या. तात्या वैभवराव नाही आले. अहो मी वैभवराव, मी मगापासून तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते जाऊ दे, मी आंब्याची पेटी आणली तुमच्यासाठी. हो हो, आंब्याची पेटी तुम्ही आमच्यासाठी आणली तर. आणि बघा ना मी कसा गैरसमज करून घेतला तुमच्याबद्दल. नाही नका वाईट वाटून घेऊ. ते तात्या पडलेत, म्हणजे पहुडलेत, झोपलेत, थकलेत जरा. तात्या पहुडलेत. वैभवराव आलोच. आलोच. लता 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 नाही म्हणजे ते. अय्या, आलात तुम्ही. नमस्कार. नमस्कार. कधी आलात. आत्ताच, म्हणजे थोडा वेळ झाला. काही घेतलं का. नाही. या वंसा, जरा पटकन चहा आणता का. आले आले. तात्या वैभवराव नाही आले. मीच आहे वैभवराव. ते तात्या. आले का वैभवराव. का ग अशी का उभी आहेस, आणि वैभवराव कुठे आहेत. अहो मीच आहे वैभवराव, ते तात्या. चहा. हो. लता मुलगा बघितलास तू. येस. अगं बाई, तो मुलगा वयाने किती मोठा आहे. हा, आपल्याकडे नवरा मुलगा मोठाच असतो. तसं नाही ग, हा मुलगा नुपूर पेक्षा वयाने मोठा वाटतोय ग. वैभव वयाने मोठा आहे म्हणजेच अनुभवाने मोठा आहे. तो आपल्या नुपूरला सुखात ठेवेल की नाही. अहो स्वभाव पण खूप चांगला आहे हो त्याचा.
बघा ना, म्हणजे येताना त्याने भेटवस्तू आणली. हा तसा मुलगा चांगला आहे. आंब्याचा भाव काय आहे? अख्खी पेटी आणली आहे हे खरंच मुलगा चांगला आहे. कळलंय मला तुम्हाला का पटलंय ते. नाही नाही हे लता, नाही तसं काही मला म्हणायचं नाहीये. म्हणजे काय की नुपूरसाठी मुलगा आहे ना, मग नुपूरला पसंत पडायला हवा ना. तर काल आपण एका मुलाला नको म्हणून सांगितलं आणि आज हा दुसरा मुलगा असा म्हणजे. हा पण कालचा मुलगा अमरीश पुरी होता आणि आजचा मुलगा राजेश खन्ना आहे. म्हणजे काय? म्हणजे कालचा टकला होता, आजच्याला केस आहेत. हा मग बघ तू काय तुला काय करायचं ते. येस, आय विल मॅनेजमेंट, डोंट वरी. बहिणी, मुलगा आलाय, तुम्ही पाहिलात का? हो, मी पाहिला. नाही म्हणजे वयाने थोडा मोठा नाही का वाटत आहे? हो म्हणजे काल तुम्ही जे वर्णन केलं होतं ते आणि आज आपण ज्याला बघतोय ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. शैलावंश, नाही मी मुलगा आणलाय म्हणून तुम्ही असं बोलताय का? नुपूरचं बोलणं ऐकलत ना रात्री रेडिओवरचं? हो, तिला लवकर लग्न करायचंय. ते नाही ग, ती काय म्हणाली, मी देवाला जाब विचारणार आहे म्हणून. हो असं काहीतरी म्हणत होती ती. तर तुम्ही या स्थळाला नकार दिला आणि पोरीने काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे? शुभ बोला वहिनी, आपल्या नक्टूला काही होणार नाही. लता वहिनी, अहो नुपूरला काय वाटेल? काय वाटेल म्हणजे काय? नुपूरला भेटू तर दे वैभवला, तिला ठरवू दे. आणि माझं विचाराल तर मला आवडलाय मुलगा. अशा का वागतायत लता वहिनी? तू मला खरं खरं सांग बरं विजू, तुला हा मुलगा आवडलाय? म्हणजे आपल्या आवडीनिवडीने काय होणार आहे? आता नक्टूच काय तो निर्णय घेईल. अगं पण असा मुलगा तिला बघायला आलाय म्हटल्यानंतर तिला काय वाटेल? आपली नक्टू खूप समजूतदार आहे, असा गैरसमज नाही करून घेणार ती. सगळं चांगलं होईल. तसा माझा विश्वास आहे की आईसाहेब आणि बाईसाहेब दोघींनाही हा मुलगा अजिबात आवडणार नाही. तात्या, इथं कोणी नाहीये, तेवढ्यात खाजवून घेऊ का? तुला स्वस्त बसता येत नाही का? याची सवय नाही हो मला. एक तर तुम्ही सांगितलं म्हणून घातलाय मी हवी. अहो मला भयंकर त्रास होतोय. काही होत नाहीये, तो बस. तुम्हाला काय जातंय बोलायला? झोप. नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार. दादा वहिनी वगैरे होते ना आमच्या इथे? हो आले होते, पण काहीतरी काम होतं म्हणून कुठे कुठे गेले. नवरा मुलगा नाही आला का? मीच नवरा मुलगा, वैभव मांगले. आणि हे तात्या. तात्या, झाली भेट? भाऊजी, ब्रदर इन लॉ, कुठे हरवलात भाऊजी? बसा बसा, आपलंच घर आहे. बस ना. ऐक ना लता, म्हणजे काय ना, मी इथे असण्याने बहुतेक सगळ्यांचा अपेक्षाभंग झालाय. नाही अरे नाही नाही नाही, ऐक ना, काही हरकत नाही. मी आंब्याची पेटी तुम्हाला देण्यासाठी आलो होतो असं समजा. काही हरकत नाही. तात्या चला जाऊया. ए अरे ऐक ऐक ना जरा, थांब ना, घाई कशाला करतोस? नाहीतर काय, नुसती घाई लागली असते याला. बघा ना तात्या, उगाच घाई करतोय हा. आपण जरा विचारूया ना, आतल्या लोकांना विचारूया, त्यांचे काय काय म्हणणं आहे त्यांचं ते तर समजून घेऊया. नाही तर एक मिनिट, मी नुपूरला बोलवते. नुपूर, ये ग ये. तू बस बस, पहिले बस. मग तात्या, कसं काय चाललंय? मस्त ना? सगळं मस्त चाललंय. आता याचं लग्न झालं की मी मोकळा झालो. अगं बाई, नुपूर आली. नमस्कार. अरे वा, वैभवरावांचे वडीलही आलेले दिसतात. नमस्कार करते. आशीर्वाद नाही ग. अगं हा वैभव. ते तात्या. बस ना.
नमस्कार. मी वैभव. बसा आईसाहेब. ह्या आमच्या आईसाहेब, या बाईसाहेब. आईसाहेब, हा वैभव मॉडेल आहे, हुशार आहे आणि ओळख नंतर होईल, पण मुलगा जरा मोठा नाही. मोठा नाही, खूप मोठा आहे मी. नाही, पण लग्न फारच उशिरा करताय असं नाही वाटत का? हो, म्हणजे झालाय खरा, पण थोडा नाईलाज होता. माझ्या अगोदरच्या बहिणी लग्नाच्या होत्या ना. कुठे असतात तुझ्या बहिणी? सगळ्यात मोठी परटवण्यालाच दिली आहे जवळ, दुसरी लांजाला दिली, तिसरी सावंतवाडीला दिली, त्यानंतर चौथी वाईला दिली, पाचवी कोल्हापूरला, सहावी परभणीला, सातवी औरंगाबादला, आठवी अलिबागला, नववी नाशिकला दिली आणि 10वी कल्याणला, 11वी मुंबईला, 12वी जी आहे ती दिली नागपूरला, 13वी जी आहे ती दिलेली आहे आंबेजोगाईला आणि सगळ्यात जी शेवटी आहे ती वापीला दिली. अगं बाई, अगदी महाराष्ट्राचा दौरा केल्यासारखं वाटलं मला. म्हणजे तात्या दिसतात तसे नाही आहेत. कमालच आहे तुमची तात्या. कमाल म्हणजे 56 वर्षी मी रिटायर झालो. तात्या, आता सगळं नका सांगत बसू. अरे बोलू दे रे, सांगा हो तुम्ही, सांगा. मी 56 वर्षी रिटायर झाल्यानंतर वैभव झाला. तुमच्या मिसेस नाही आल्या? नाही म्हणजे त्यांचं पण एकदा दर्शन घेतलं असतं. वैभवची आई वैकुंठाला गेली. हो का? मग आल्या की भेटवा हा त्यांना. त्यांचं येणं कठीण आहे. तुला त्यांना भेटायचं असेल ना तर वैकुंठीच जावं लागेल. खरंच? अगं, वैकुंठी गेल्या म्हणजे वारल्या त्या. जातेस? अरे वा. वा काय? नाही म्हणजे मला अरेरेच म्हणायचं होतं, पण चुकून वा आलं तोंडातून. कळतंय. नाही, पण हे एक्साइटिंग आहे. 14 बहिणी. तुमची फॅमिली खूप मोठी आहे नाही? हो ना. बहिणींना उजवता उजवता माझं सगळंच राहून गेलं. घोडनवरा झालो मी. म्हणजे मुली मला मुलगा समजायच्या ऐवजी सासरा जास्त समजतात. सॉरी हा, म्हणजे मी पण तुम्हाला सासरे बुवा समजून पाया पडले. सॉरी. नाही 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 नाही, तुम्ही नका सॉरी म्हणू, प्लीज प्लीज. म्हणजे तुमची काही चूक नाहीये. मी जेव्हा मुली बघायला जातो तेव्हा मुली मला सासरा समजतात, त्याचं नाही वाईट वाटत. मी मुलींचा राग नाही येत मला माझीच लाज वाटते. वैभव, अरे नको ना मनाला लावून घेऊ. अगं नाही नाही, मला सवय झाली आता याची. म्हणजे लग्नाचा विचार मी मनातनं पूर्णपणे काढून टाकला होता खरं तर. पण काल लताचा फोन आला आणि परत मग आशा पल्लवीत झाल्या माझ्या. हो, तुम्ही जे आता सांगितलं ते खरंही आहे, आम्हाला पटलं सुद्धा, पण तरी आम्हाला विचार करायला थोडा वेळ हवा. हो 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 ना. भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाला काहीच अर्थ नसतो. तुम्ही बसा, आम्ही येतोच. हो, अगदी. येते मी. बस. बाईसाहेब, चला. येते हा मी. काय छान स्थळ शोधून काढले नाही लताबाईंनी. बघितलं ना आई साहेब? काल सांगताना तर राजेश खन्ना म्हणाला होता ना तुम्ही, आणि आज बघितलं तर यापेक्षा ना कालचाच मुलगा बरा होता. त्याला टक्कल होतं, याला केस आहेत. काय या मुलाला पुढे पुढे करताय तुम्ही लताबाईंनी?
तुम्हाला एवढाच तो मुलगा खटकत असेल ना तर नीरजला सांगा लग्न करायला, म्हणजे हा प्रॉब्लेमच होणार नाही. अरे तुम्ही तुमच्या दोघींच्या भांडणात माझा का बळी देताय? ए म्हणजे काय? माझ्याशी लग्न करणं म्हणजे बळी देण्यासारखं वाटतं तुला? बघ नुपूर, मला तसं म्हणायचं नव्हतं ग. विजू, तुला आवडला ना मुलगा? हो. हो काय वेळ लागला का तुला? अहो हे बघा, सगळं चांगलं होईल. अरे असं ना कसं चांगलं होईल? माझ्या वयाचा दिसतो तो. काय बोलतोयस तू? अरे तू काही इतका लहान आहेस का? माझ्या मते त्या मुलाशी लग्न व्हायला काही हरकत नाही. आई साहेब, तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे मला असं वाटतं की आप्पासाहेब, मी आई साहेबांना त्यांचं मत विचारलेलं आहे. ह्यामध्ये का बोलतायत? आप्पासाहेब, मी पण या घरातली सदस्य आहे, त्यामुळे माझंही मत महत्वाचं आहे. लवकर बोला हो, नाही तर तुमचं बोलणं संपेपर्यंत त्या मुलाचं वय आणखी वाढायचं. ही फॅमिली स्ट्रॉंग आहे, एकदम पॉवरबाज, त्यामुळे माझा होकार आहे. आप्पासाहेब, हे बघा, आमची मतं जरी जुळली असली ना तरी आमचे विचार अजिबात जुळत नाहीयेत. आप्पासाहेब, आता मतं जुळली आहेत, हळूहळू विचारही जुळतील. आई साहेब, मला सांगा, यावर तुमचं मत काय? आता तुमचं मत जुळलंय त्यामुळे मग मी काय बोलणार? अहो आई साहेब, मी तुम्हाला त्या मुलाबद्दलचं तुमचं मत विचारतोय. हिचा जर होकार असेल तर माझा नकारच असणार. हे लग्न होणार नाही. अहो असं काय? मला वाटलंच होतं, आईसाहेब या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही. हो बाई, वंस, तुम्ही मला म्हणाला तर बाईसाहेब पण नकार देतील. अगं पण कधी कधी आपण बोलतो तसं नाही होत ना. जरा थांबा प्लीज. काय चाललंय? मला सांगा, लग्न कोणाला करायचंय? नुपूरला. मग तिला घेऊ देत ना निर्णय, प्लीज. तू नुपूर, तू घे निर्णय. नाही पण मला नाही काय कळत आहे. नुपूर बाळा, त्या मुलामध्ये एकच खोट आहे, त्याचं वय. आता मला सांग, वय वाढलेल्या मुलांना लग्न करण्याचा अधिकार नसतो का? असतो. मग असतो, पण त्याच्या वयाच्या मुलीशी. नाही पण आत्या, आता जर माझं लवकर लग्न झालं नाही तर माझं सुद्धा वय वाढणारच ना. आणि त्यांचं लग्नाचं वय वाढलं त्याला कारण तरी आहे, त्यांच्या बहिणी. या त्यांचा काही दोष नाहीये. मला चालेल हा मुलगा. नक्तू बेटा, एवढा महत्वाचा निर्णय इतक्या घाईत नसतो घ्यायचा. नाही नाही पप्पा, मी विचार केलाय. बघा ना हो, ज्या मुलाचं त्याच्या बहिणींवर इतकं प्रेम असेल तो माझ्यावर किती प्रेम करेल. आणि नकार द्यायला त्याला टक्कल कुठे आहे? नाही नाही, ठरलं, चालेल मला. गुड डिसिजन. आय एम प्राउड ऑफ यू बेटा. प्राऊड ऑफ यू असतं मामी. तेच ते. आणि काय बसलात तुम्ही? तो वैभव येऊन बसलाय तिकडे, त्याला खायचं प्यायचं बघायचंय की नाही विजू? हो. वैभव, परत डोक्याला हात लावायचं बघ. काय झालं? व्हॉट हॅपन? काय झालं डोक्याला वैभव? काही नाही, एकदा वैभवच्या डोक्यात अक्षता पडल्या की मी मोकळा झालो. मग झालात का ते तुम्ही मोकळेवर जायला? हो रे, म्हणजे नुपूर लग्नाला तयार आहे. काय? अहो तात्या, मुलीने मला मला पसंत केलं. अरे काय सांगतोस काय? बरं ऐक ना, मला जरा बाथरूम सांग ना कुठे, जरा फ्रेश होऊन येतो जरा. हो आहे ना, गे कम कम. मी आलो. कमॉन वैभव, माझी रूम आहे. लता, वाड्याला टेकू किती लावलेत? अरे बाबा, टेकूवरच तो उभा आहे आमचा वाडा. माझे फोर फादर, म्हणजे यांचे फोर फादर, नाही 6 फादरच्या काळातला आहे. 6 फादर? येस, जुना आहे, म्हणजे खूप जुना आहे. पाडून टाकायचं ना. नाही, पाडणारच आहोत, पण नुपूरच्या लग्नानंतर. तशी अटच आहे आमच्या आप्पासाहेबांची, म्हणजे माझे सासर इन लॉ जे आहेत ना, त्यांची अट आहे की नुपूरचं लग्न झालं की वाडा पाडायचा आणि मग तिथे टॉवर उभा राहील. ही असली कसली अट? म्हणजे अट काय नक्की? लॉंग स्टोरी आहे माहितीये. तू जा ना, तू फ्रेश हो.
तात्या, काय ग, काय म्हणतेस? वैभव कुठे गेले? तो लताच्या रूम मध्ये गेलाय. परमेश्वरा, छे. वैभव आहे मी.